ब्रिटिश इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली भारतात व्यापार करायला आले. ब्रिटिश इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली भारतात व्यापार करायला आले. 5% इंग्रज झाले, देशाचे मालक झाले. जवळपास 200 वर्ष इंग्रजांनी भारतीयांवर अन्याय अत्याचार केले. जवळपास 200 वर्ष इंग्रजांनी भारतीयांवर अन्याय अत्याचार केले. पुण्यातील क्रिया होतातले कापला गोरे पद्धतीने संपूर्ण देशाला लुटून दिले. एकीकडे देश आरोपेचा सहन करायचा, एकीकडे देश आरोपेचा सहन करायचा, एका गावात मालिकी दुसऱ्या गावात करायचा, दुसरीकडे इन्कलाब जिंदाबादचा नारा देशाच्या खाली पडला, दुसरीकडे इन्कलाब जिंदाबादचा नारा देशाच्या खाली पडला. स्वातंत्र्य धर्माचा नारा भगतसिंग सुखदेव यांच्या रूपाने इतिहास नवा घडला, यांच्या रूपाने इतिहास नवा घडला. अगो पांढरा हिरवा निळा हरेक रंग निरागत आहे, अगो पांढरा हिरवा निळा हरेक रंग निरागत आहे. असेच नाही मिळाले स्वातंत्र्य देशाला, हरेक जाती धर्माचा ते अंग या तिरंग्यात आहे, हरेक जाती धर्माचा अंग या तिरंग्यात आहे. लालबागकर चंद्रशेखर आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे इतिहास देशाचा विसरू नका. स्वाभिमान बाळगा भारतीय म्हणून सत्ताधारी राजकारणाच्या पुढे हात कधी फिरू नका. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान बहाल केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान बहाल केले. अस्पृश्य पीडित समाजाला अनुसूचित करण्याचे अधिकार दिले. अरे ज्याप्रकारे इतिहासाची या जमिनी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी मुळाला जिवंत काढले, राष्ट्रीय विग्रहाकृतीचे अक्षराचे पोट तारा काढले. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज आपला देश सोडून पळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज आपला देश सोडून पळाले. लाखो जीवाच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य देशाला मिळाले, स्वातंत्र्य देशाला मिळाले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.